जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं वेतन सुधारणा करण्यासंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी प्रतीक्षा करत होते आणि या संदर्भातला बक्षीस समिती खंड 2चा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलेला आहे आणि त्या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे। 104 संवर्गातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। कोणते ते 104 संवर्ग आहेत आणि कोणत्या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना याचा फायदा होऊन त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 13 फेब्रुवारीचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्यातील शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारा आहे। कारण राज्य वेतन सुधारणा समिती अर्थातच बक्षीस समिती अहवाल खंड 2च्या शिफारशीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय शासनाने घेतलेला आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की केंद्र शासनानं केंद्रीय 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यात दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि केंद्र शासनाच्या निर्णयाच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं के.पी. बक्षी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वेतन सुधारणा समिती 2017 स्थापन करण्यात आलेली होती आणि या अनुषंगानं शासनाला शिफारसी सादर केलेल्या होत्या आणि या अनुषंगानं राज्य वेतन सुधारणा समितीनं अहवाल खंड 2 शासनास दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी सुधारणेसह सादर केलेला आहे आणि या शिफारशीवर निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेतलेला आहे। शासनानं राज्य वेतन सुधारणा समिती 2017च्या अहवालाच्या खंड 2 मधील शिफारशी संदर्भात निर्णय घेतलेले आहेत। समितीच्या शिफारशी व त्यावर शासनानं घेतलेले निर्णय याबाबतचा तपशील या जी.आर. मध्ये देण्यात आलेला आहे। जोडपत्र 1 व जोडपत्र 2 मध्ये याची माहिती देण्यात आलेली आहे। स्क्रीनवर आपण पाहू शकता। याच्यामध्ये जोडपत्र क्रमांक 1 मध्ये शिफारशींचा गोषवार आणि शासनानं घेतलेला जो निर्णय आहे 104 संवर्गाची यादी जी आहे ती विवरणपत्रासोबत जोडलेली आहे। याच्यामध्ये राज्य वेतन सुधारणा समितीनं केलेली शिफारस शासनानं मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहेत अशा संवर्गाची माहिती दर्शवणारा विवरणपत्रक दिलेला आहे। याच्यामध्ये संवर्गाचं नाव 7व्या वेतन आयोगानुसार मंजूर सुधारित वेतन स्तर समितीनं शिफारसीत केलेला जो आहे तो 7व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन स्तर दिलेला आहे आणि याच्यामध्ये पहिला जो संवर्ग आहे किंवा पहिलं जे पद आहे ते कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत, संचालक आहेत, पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्या अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा सुधारित वेतन स्तर आता सध्या सुरू असलेला आणि समितीनं शिफारस केलेला 7व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन स्तर आपल्याला स्क्रीनवर समोर दिसतोय। याच्यामध्ये त्यानंतर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, रेशीम संचालनालय संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1, 2, ज्येष्ठ तांत्रिक सहाय्यक, ज्येष्ठ क्षेत्र तथा प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोग निर्देशक, क्षेत्र सहाय्यक यांचं वेतन पे बँड जे आहे ते बदललेला आहे आणि त्याचा आर्थिक लाभ त्यांना मिळणार आहे। याच्यामध्ये तिसरा संवर्ग जो आहे तो वित्त विभाग, विक्रीकर अधिकारी यांचा वेतन पे बँड जो आहे तो बदललेला आहे। S17 मध्ये 47,600 ते 1,51,100 असा त्यांचा वेतन स्तर निश्चित केलेला आहे। याच्यामध्ये त्यानंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, नियंत्रक शिधावाटप, याच्यामध्ये सहाय्यक नियंत्रक शिधावाटप जे आहेत त्यांची वेतन श्रेणी जी आहे ती बदललेली आहे। नागरी पुरवठा अंतर्गत येणारे जे सहाय्यक संचालक आहे यांचाही वेतन स्तर बदललेला आहे। त्याचबरोबर पुरवठा आयुक्त, याच्यामध्ये सहाय्यक संचालक, निरीक्षक अधिकारी यांचाही पे बँड जो आहे वेतन स्तर जो आहे तो बदललेला आहे। S15 वरून S17 आणि S13 वरून S14 अनुक्रमे यांचा वेतन स्तर जो आहे तो निश्चित केलेला आहे। याच्यानंतर नियंत्रक वैधमापनशास्त्र, याच्यामध्ये सहाय्यक नियंत्रक, निरीक्षक, कनिष्ठ श्रेणी, क्षेत्र सहाय्यक
यांचाही वेतन स्तर बदललेला आहे. स्क्रीनवर यांचं वेतन स्तर जो आहे तो आपण पाहत आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा वेतन पे बँड जो आहे तो बदललेला आहे. S16 वरून S17 असा पे बँड झालेला आहे. त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग, राज्यपालांचं सचिवालय या अंतर्गत येणारे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचाही पे बँड बदललेला आहे. याच्यामध्ये सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक, गृहपाल, खाद्यपेय सहाय्यक, जलतरण तलाव प्रशिक्षक, आचारी, सहाय्यक आचारी, कनिष्ठ आचारी, पॅन्ट्रीमॅन यांचं सुधारित वेतन स्तर जो आहे तो समोर आपल्याला स्क्रीनवर दिसतो. याच्यामध्ये प्रमुख बटलर, सहाय्यक खाद्यपेय, मुख्य माळी यांचाही वेतन स्तर बदललेला आहे. सर्व प्रशासकीय विभागांतर्गत येणारे जे वरिष्ठ स्वीस सहाय्यक आहेत, लघुलेखक आहेत, लघुलेखक, उच्च श्रेणी, निम्न श्रेणी यांचाही पे बँड बदललेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अंतर्गत येणारे कक्ष अधिकारी असतील, अवर सचिव असतील, उपसचिव, सहसचिव यांचंही सुधारित वेतन स्तर जो आहे तो शिफारशीप्रमाणे लागू करण्यात आलेला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक संचालक, वरिष्ठ उपसंपादक, चलत छायाचित्रकार, दूरदर्शन छायाचित्रकार या अंतर्गत येणारे सर्वच कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांचा वेतन स्तर जो आहे तो बदललेला आहे. S15, S8, S1 वरून S3 अशा पद्धतीचे वेतन पे बँड आपण स्क्रीनवरती आपापल्या पदानुसार पाहू शकताय. याच्यामध्ये सिने यंत्रचालक, छायाचित्रकार, उपसंपादक, माहिती सहाय्यक अशा पद्धतीचे जी पदं आहेत त्यांचा वेतन स्तर बदललेला आहे. गृह विभाग अंतर्गत पोलीस महासंचालकांतर्गत जे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहेत, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहेत, छायाचित्रकार आहेत, सहाय्यक छायाचित्रकार आहेत, कार्यदेशक, सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या अंतर्गत येणारे शासकीय दस्तऐवज परीक्षक, विधी अधिकारी, मुख्य शासकीय दस्तऐवज परीक्षक, पोलीस महासंचालक यांचं विधी सल्लागार यांचेही पे बँड जे आहे ते बदललेले आहेत आणि त्यांना त्याचा आर्थिक लाभ होणार आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत स्क्रीनवरती आपण पाहू शकताय. कर्मचारी त्यांचा आत्ताचा वेतन स्तर आणि बदललेला वेतन स्तर जो आहे तो आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. याच्यामध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मुद्रण व लेखन सामग्री संचालनालय, सुतार, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिक, मानसोपचार परिचारिका, बालरोग परिचारिका, सहाय्यक परिचारिका, प्रस्ताविका यांचाही वेतन पे बँड जो आहे तो बदललेला आहे. नियोजन विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांचाही पे बँड बदललेला आहे. नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा संचालनालय, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल व वन विभाग, ग्राम विकास विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग, नगर विकास विभाग, विधानमंडळ सचिवालय या अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांचाही पे बँड जो आहे किंवा वेतन स्तर जो आहे तो बदललेला आहे. आणि जोडपत्र क्रमांक 2 मध्ये मूळ अहवाल खंड 2 भाग अ मधील शिफारसी या स्वीकारलेल्या आहेत आणि यामध्ये बदलसुद्धा करण्यात आलेला आहे. याची माहिती आपण स्क्रीनवर पाहू शकताय. पॉज करून आपल्याला माहिती अगदी सविस्तरपणे वाचता येईल. तर या अनुषंगानं मूळ अहवाल खंड 2 भाग 2 मधील शिफारशी आणि स्वीकृत केलेल्या शिफारशी याची माहिती देण्यात आलेली आहे. पोलीस महासंचालक, पोलीस नाईक चालक, पोलीस नाईक तांत्रिक, पोलीस नाईक भांडार, नागरी संरक्षण संचालनालय या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये नमूद आहेत. अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील मुख्याध्यापक या संवर्गाच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन पे बँड PB2 रुपये 9,334,800 प्लस ग्रेड वेतन रुपये 4,700 या वेतन स्तराने 7व्या वेतन आयोगात समरूप वेतन स्तर विहित करण्याबाबत 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं समितीनं सादर केलेल्या अहवालाच्या खंड 1 मधील वेतन स्तर विहित करताना वेतन बँड PB2 रुपये 9,334,800 प्लस ग्रेड वेतन रुपये 4,700 या वेतन संरचनेस समकक्ष वेतन स्तर विहित करण्यात आलेला नाही आणि सदर वेतन संरचना वेतन बँड PB2 रुपये 9,334,800 प्लस ग्रेड वेतन रुपये 4,800 व वेतन संरचनेतील विलीन करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर वेतन संरचनेस S17 रुपये 47,600 ते 1,51,100 हा वेतन स्तर अनुज्ञेय असणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येणारे जे शाळा मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल.
तर या अनुषंगानं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शासनानं घेतलेल्या आहेत. याच्या संपूर्ण माहिती आपण स्क्रीनवरती पॉज करून पाहू शकताय. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेबाबत माहिती दिलेली आहे आणि पुढं शेरासुद्धा मारलेला आहे. तर अशा पद्धतीनं राज्यातील शासकीय कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.